कसे आहात तुम्ही? कसे आहात? मी आनंदी आहे कारण आम्ही स्वामी भक्त आहोत. गणेश जयंती, माघी गणपती उत्सव येत्या मंगळवारी येणार आहेत. तुम्हाला वाटेल की आपण भाद्रपदात पण गणपती करतो, मग तो काय असतो? म्हणजे बघा, आपल्या शास्त्राचं ज्ञान आपल्याला सुद्धा नाहीये. भाद्रपद महिन्यात गणपती येतात, मग आत्ता काय असतं? तर वर्षातनं 3 वेळा आपण गणपतीचा उत्सव करतो. पहिल्यांदा म्हणजे भाद्रपद चतुर्थीला, दुसरा आहे वैशाख पौर्णिमा आणि तिसरा माघ शुद्ध चतुर्थी मंगळवारी. ह्यावेळेस खूप छान दिवस आहे. मी मागच्या वर्षीपासून सांगते की सगळे सण हे त्यांच्या वाराला येत आहेत. म्हणजे दसरा हा मंगळवारी आलेला होता, गणपती आपण अंगारक योग खूप चांगला म्हणतो, तर ह्या वर्षी गणेश जन्म हा अंगार योग म्हणजे मंगळवारी येतोय. तर त्या दिवशी आपल्याकडे सकाळी 8:30ची आरती झाल्यानंतर 9 वाजता गणपती बाप्पांचा, आपल्याकडे गणपती बाप्पा आहेत तर त्यांचा अभिषेक होणार आहे 10:30 पर्यंत. 10:30ची आरती होईल आणि त्यानंतर गणेश याग होणार आहे. ज्यांची मुलं शाळेत जातात त्या सगळ्यांनी दुर्वा, मोदक घेऊन यायचे. मोदक कुठले आणायचे? तीळ आणि गुळाचे छोटे छोटे गोळे करायचे. प्रत्येकाने ज्यांना शक्य आहे मोदक आणायचे आहे, कारण की हवनकुंड छोटं आहे. प्रत्येकाने मोदक टाकायचं म्हटल्यानंतर 11 पुढे येऊ. अच्छा, मागे धूप लावलेलं आहे. हा ठीक आहे. किती काळजी आई बसली माझी समोर. तर मोदक आणायचे आहे, दुर्वा, लाल फुलं, शक्य जे गणपतीला आवडतं ते सगळं घेऊन यायचंय आणि आपल्या मुलीला सोबत घेऊन यायचंय. माघ चतुर्थीचं महत्व काय आहे? एक दैत्य होता की तो माणसांना खात होता. कथा कशी? याच्या मागे नरांतक आणि देवांतक नावाचा एक राक्षस होता, तो माणसांना खायचा. मग अशा वेळेस गणपती बाप्पाकडे सगळे देव गेले आणि त्याच्यापासून आमचं संरक्षण करा असं सांगितलं. तेव्हा कश्यप ऋषींच्या पोटी गणपती बाप्पा ह्या दिवशी जन्माला आले आणि त्यांनी नरांतक ह्या राक्षसाला, जो माणसांना खातोय. आता बघा, म्हणजे मला ह्या कथेंचं मागचं गुढ खूप आवडतं. आताचा राक्षस कोण झालेला आहे ना? भय आहे, चिंता आहे, मोबाईल आहे, हे राक्षस झाले आणि माणसाला खायला लागले. माणसाचं आयुष्य किती कमी राहिलेलं आहे ना. मग ह्या सगळ्या राक्षसापासून कोण वाचवणार आहे आपल्याला? गणपती बाप्पा. आणि ज्यांची बुद्धी कमी, मुलं, माझ्याकडे नेहमी प्रश्न येतात, काही मुलं अभ्यासच करत नाही, याचं डोकंच चालत नाही. ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर ह्या माघी गणपतीच्या दिवशी आपण हवनामध्ये सहभागी व्हायचं आहे. गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करायच्या आहेत, 21 दुर्वा. मग 21 दुर्वाच का अर्पण करायचं आहे? तर गणपती बाप्पा ही पार्वती मातेने हळद लावली होती आणि त्या हळदीपासून हा गणपती बनवलेला होता. तर ती मातृका देवता आहे आणि मातृका देवता ह्या 21 आहे, म्हणून गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करायचे आहे. ह्या दिवशी काय करायचंय? आपण भाद्रपद चतुर्थीला काय करतोय? मातीचा गणपती आणतो. मग तेव्हा मातीचाच का आणतो? तर तेव्हा शेतामध्ये तांदूळ, गहू सगळे पिकलेले असतात. हे कुठे पिकतात? जमिनीमध्ये पिकतात. जमीन म्हणजे पृथ्वी देवता. त्यामुळे पूर्वज काय करायचे? ह्या मातीचा, ह्या पृथ्वीसाठी कृतज्ञता व्यक्त करायची की तुझ्यामुळे आम्हाला हे अन्न मिळालं आहे, म्हणून मातीचा गणपती पूर्वी बनवायचे. आता त्याच्यात बदलून आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा, पण प्रयत्न करा की मठातल्या भक्तांनी तरी साध्या मातीचे गणपती मिळतात. पुढच्या जेव्हा गणेश चतुर्थी असेल भाद्रपदातली, तर प्रयत्न करायचा की मी मातीचा गणपती आणणार आहे, मी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती आणणार नाहीये. तर ह्यावेळेस काय करायचंय? घरामध्ये हळदीची गोळी तयार करायची आणि गोल करून जरी ठेवला, तुम्हाला छान गणपती नाही बनवता आला, हळदीचा गणपती आपल्या घरी मांडायचा आहे. त्याची पूजा करायची, षडोपचार, हळद, कुंकू, लाल फुल, दुर्वा, मोदक सगळं अर्पण करायचंय. घरी सेवा करायची आहे आणि मठामध्ये मुलांना घेऊन यायचं आहे आणि हवनाला बसवायचं आहे. ज्या मुलांची बुद्धी चालत नाही त्यांनी गणपती बाप्पाला लाल फुल अर्पण करायचंय. काही कळंबोलीमध्ये एवढी लाल फुलं नाहीये. मागे मी सांगितलं होतं की 200 ते 250 रुपयामध्ये जास्वंदीचं चांदीचं फुल मिळतं, ते अर्पण करायचे. नंतर परत आपल्या घरीच ठेवायचं आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. त्या आईला काही चिंता ना की मागे धूप लावलेला आहे आणि माझ्या साडीला चटका लागेल, ही आई असते.
आईसाठी काय? आज आईचं मस्त हे होतं काय नैवेद्य होतं श्री स्वामी समर्थ. मठात रेग्युलर येणाऱ्या आहेत त्या, एकही दिवस त्यांची आरती चुकत नाही. श्री स्वामी समर्थ. तर मुलांना ह्या अभिषेकासाठी एखाद्या दिवशी शाळेला सुट्टी झाली तरी चालणार आहे. बघा आपली संस्कृती कशी आहे ना, खरं आपल्या भारतीय हिंदू सनातन धर्मामध्ये हे महत्वाचे सण आहे. हे सणांना सुट्ट्या शाळांनी दिल्या पाहिजे, पण आपण आजकाल मुलांना इंग्लिश मीडियम मध्ये टाकतो, त्यामुळे ह्या सुट्ट्या नाहीये. मुलाला शाळेला सुट्टी करा ह्या दिवशी, पण त्याला इथे घेऊन ये की ही ना ज्ञानाची देवता आहे, 64 कलांची देवता आहे, 14 विद्या हिच्या अधीन आहेत. तर यांची सेवा जेव्हा करणार आहोत ना, तेव्हा आपल्याला ज्ञान मिळणार आहे. त्यामुळे षडोपचार पद्धतीने पूजा करायची आहे. या दिवशी काय असतं ना, आपला बर्थडे बघा, त्या दिवशी आपण कसं प्रसन्न असतो ना, तसं तो गणपती बाप्पाचा बर्थडे आहे. आणि त्या दिवशी 1000 पटीने गणपती बाप्पाचं तत्व हे पृथ्वीवर जास्त असतं. मग जेव्हा गणपती बाप्पाची मूर्ती इथे आहे, आपण सगळी सेवा करणार आहोत, तर मुलांना नक्कीच एनर्जी मिळणार आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी 8:30लाच मुलांना घेऊन यायचं आहे. त्या दिवशी गणपती अथर्व शीर्ष, अथर्व म्हणजे शांतता, जिथे शांततेचं स्तोत्र घेतलं जाणार आहे. 21 वेळा आपण आवर्तन करणार आहे. जेवढ्या शक्य आहे तेवढ्या दुर्वांच्या जुड्या बनवून आणायच्या आहे आणि हवनात टाकायचे. दुर्वाच्या जुड्या माझ्या मुलाला लक्षातच राहत नाही अभ्यास केलेला. दुर्वांचा रस करा, तो त्याला पाजा, त्याच्याने बुद्धी चांगली होते. मी मागे आणखीन एक उपाय सांगितला होता की पिण्याच्या पाण्यामध्ये सोन्याची बांगडी टाका. कोण कोण करतं? काय? जुडी मोकळ्या आणायच्या आहेत. मागे मी उपाय सांगितला होता की आपल्याला नजर लागते, कोणी ब्लॅक मॅजिक करतं. बुद्धी चांगलं चालण्यासाठी आपली गळ्यातली चैन घ्या किंवा हातातली बांगडी घ्या, एक कळशी घ्या, त्याच्यामध्ये ती बांगडी टाका, 15 ते 20 मिनिटं चांगलं उकळू द्या आणि हे पाणी सर्वांनी प्यायचे. गेले 24 ते 25 वर्ष हे पाणी मी पिते. म्हणजे स्किन पण आपली एवढी छान होते आणि आतून एक संरक्षण कवच तयार होतं. तर प्रयत्न करा की एखादी अंगठी मुलांच्या अभ्यासासाठी, एवढं सोनं गळ्यात का घालायचं असतं ना, त्याचा इफेक्टच तो आहे. पण आपण मुलांना गळ्यात चैन नाही घालू शकत ना, त्याच्यामुळे हे पाणी उकळून सगळ्यांना द्यायचं आहे. रोज सगळ्यांच्या बाटल्या भरून द्यायच्या. त्याच्यामुळे कोणीही कसलीही जादू टोना ब्लॅक मॅजिक करू द्या, तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही आणि बुद्धी चांगली राहणार आहे. आपले